चलो पटकन रे, तुम्हाला ते सांगायसाठी तुम्हाला लॉन्च केलं होतं. तुम्हाला अजून ते नवीन आहे कळणार झाले काय आपले हे सर मध्ये. ओके, धीरे धीरे मजा आएगा आपको. ठीक आहे, तर 27 स्टुडंट आलेले आहेत. पटकन जॉईन करायचंय सर्वांनी, लेक्चर सुरुवात करायची. चलो, तरी मी सांगतोय की प्रत्येक आपल्या क्लासच्या स्टुडंट्सना सांगा एक वाया नका घालू. आपल्याला चॅप्टर कंटिन्यू होत आहेत. सिलेबस नंतर मागे पडल्यावर खूप आवड येईल. म्हणजे आपण तर कंप्लीट करतोय, पण तुमच्याकडून जर पाहायचं राहिलं, चॅप्टर जर राहिले तर पुन्हा त्रास होईल. पहा, मी आधीच सांगतोय. त्याच्यामुळे रेग्युलर तुम्ही तर पाहतच, हे रेग्युलर स्टुडंट जॉईन होत आहेत, त्यांचे पाहत नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय मी. ओके, चलो. कॅपॅसिटर, पॅरलल कॅपॅसिटर, त्याच्यामध्ये काय केलं आपण? पॅरलल आणि सीरीज मध्ये चलो फिर से हेलो एवरीवन, गुड इवनिंग. म्यूट करायचं ना आपल्याला, म्यूट करायचं, म्यूट सर्वांना म्यूट. ओके, तर आता फक्त मी बोलणार, तुम्ही ऐकणार. ओके, चलो. तर पहा, कॅपॅसिटर मध्ये आपण काल काय काय पाहिलं होतं. ओके, सो दोन टाइपचे कनेक्शन पाहिलं आपण. पॅरलल कॅपॅसिटर जेव्हा कनेक्ट करतो आणि सिरीज मध्ये जेव्हा कनेक्ट करतो. Parallel capacitor is the same as a series resistance and series capacitor is the same as a parallel resistance. बरोबर आहे. म्हणून रेजिस्टन्स पॅरलल मध्ये Rp is equal to आपण करतो R1 plus R2 आणि पॅरलल मध्ये काय, पॅरलल मध्ये R1 plus R2 करतो. सॉरी कन्फ्युज. थोडंसे ऑनलाईनचं जजमेंट इकडे बघायचं का तिकडे बघायचं, नेमकं बघायचं कुठं, याच्यामध्ये थोडस व्हायलंय. ठीक आहे, तर पहा, लक्ष द्या. सर बघा तुमचं काय बाबा, आम्हाला बघायचं नाही. अरे या 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 कॅपॅसिटर, पॅरलल कॅपॅसिटर C1 प्लस C2 आहे आणि सिरीज कॅपॅसिटर मध्ये C1 C2 अपॉन C1 प्लस C2 आहे. सिरीज कॉम्बिनेशन वन आफ्टर अनदर म्हणायचं आहे. पॅरलल कॅपॅसिटर मध्ये इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट, और वी कॅन से स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट सेम असतो. ओके सर, डन. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मेथड पाहणार होतो. जी पहिली नॉर्मल मेथड आहे त्यालाच मी कंबाईन केलं होतं काल, इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड. ती कसं करतोय आपण, सॉल्व कशी करतोय की जेवढं तुम्हाला सोपं जातंय. जर समजा दोन पटकन कुठले तर पॅरलल दिसले किंवा पटकन कुठले तर सिरीज मध्ये दिसले, तर तेवढेच सॉल्व करायचं. छोट्या छोट्या ग्रुप पासून सॉल्व करायचं. एकदाच मोठी डायग्राम, मोठी फिगर बघितली की माणूस कन्फ्युज होते. म्हणून छोट्या छोट्या पार्ट पासून सुरुवात करायचंय. ओके सर, काय 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 बोलताय सर? ओके, व्हेरी गुड सर. तर पहा, नॉर्मल मेथड आपली डन झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केलेच असता. मला म्हणायचं याच्यामध्ये रिस्टोर ब्रिज किंवा रिस्टोर नेटवर्कचे तर प्रॉब्लेम आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कॅपॅसिटर मध्ये, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये सांगायचं काय आता नेमकं मला, की जेव्हा बॅटरी कनेक्टेड असेल, ठीक आहे, जेव्हा बॅटरी कनेक्टेड असेल किंवा आधी हे सर्व टाईप पाहून घेऊया पॅरलल आणि सिरीजचे, आणि त्याच्यानंतर बॅटरी कनेक्ट करूया. पहा, कॅपॅसिटरच्या कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्सचे जसे टाइप आहेत, इनफायनाइट रेजिस्टन्स आहे, बायसेक्टर मेथड आहे रेजिस्टर्सची, ठीक आहे. तेवढे रेअर प्रॉब्लेम असतात कॅपॅसिटर मध्ये. कॅपॅसिटर मध्ये जे कालचे सोडवले आपण, जे नॉर्मल प्रॉब्लेम आहेत ते इनफायनाइट कॅपॅसिटर वाला एकदम रेअर असणार. पण कसा सॉल्व करायचा ते पाहूया आपण याच्यामध्ये. लक्ष द्या, मी कोणत्या मेथड लिहून दिला होता तुम्हाला. नॉर्मल मेथड जी काल झाली. विस्टोन मध्ये काय प्रॉब्लेम घ्यायचे, तेच R1 जे असेल त्याच्यासाठी फक्त C1 घ्यायचे, कारण त्याच्यामधून चार्ज फ्लो होणार नाही. त्या दोन्ही पॉइंटचं पोटेन्शियल काय असणार आहे,
सेम असणार आहे, त्या दोन्ही पॉइंटचं पोटेन्शियल काय असणार आहे, सेम असणार आहे. त्याच्यामुळे पहा की जर अशा पद्धतीचे जर कॅपॅसिटन्स असेल आणि मध्ये काहीतरी 1000 फराड लावला, इकडे आहे 5 फराड, इकडे आहे 10 फराड, इकडे आहे 7 फराड, बरं इकडे 6 घेऊया, तुमच्या कोणाला 7 आणि गरजेचं आहे ना, 6 आणि 12 बरोबर आहे. सो जर रेशो सेम असेल यांचा C1/C2 = C3/C4, आपण रेजिस्टन्स मध्ये कसं सांगायचो R1/R2 = R3/R4, तर या मधला हा जो वायर आहे तो काम करत नाही, कारण पोटेन्शियल या ठिकाणी आणि या ठिकाणी पोटेन्शियल काय होईल, सेम होईल. असं असलं तरच त्याला बॅलन्सिंग कंडिशन म्हणतात किंवा हिस्टोन नेटवर्क बॅलन्स्ड आहे असं म्हटलं जातं, आणि त्याच्यामुळे हा जो कॅपॅसिटर आहे तो काम करत नाही. त्याच्यासाठी कंडिशन काय आहे मग, C1/C2 = C3/C4 आहे का तसं. ऑलरेडी पहा बरं, C1/C2 काय येतंय 5/10, दॅट इज 1/2, and C3/C4 काय येतंय 6/12, दॅट इज 1/2, राईट. सो रेशो इक्वल आहे, म्हणजे आपण हा मधला काढून टाकू शकतो, आणि मधला काढल्याच्या नंतर याच्यामध्ये पहा जर काढून टाकला तर हे सिरीज मध्ये आहेत, वरचे दोन सिरीज मध्ये आहेत, खालचे दोन पण कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. तर आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, व्हीटस्टोन नेटवर्क क्लिअर आहे का, व्हीटस्टोन नेटवर्क क्लिअर आहे का. सिंपल प्रॉब्लेम लिहून घ्यायचा असेल लिहून घ्या, एकदम सिंपल आहे व्हीटस्टोन नेटवर्क. ओके, व्हेरी गुड. चला लिहून घ्या तुम्ही, इथे मध्ये 100चा काढा आणि एवढंच लिहून घ्या, याच्यामध्ये काही गरज नाही जास्त लिहायची. असं ऐकायला भेटत नाही सध्या, काय करणार. ओके ठीक आहे, शुभम गुट्टेने आन्सर टाकले 8.75 आलं का पहा सर्वांचं. हे दोन याच्यासाठी सिरीज वाला फॉर्म्युला C1/C2/C1 + C2, परत याच्यासाठी C1/C2/C1 + C2 आन्सर का. ओके ठीक आहे. पाहिलेत का रे तुमच्या आजूबाजूला लग्न वगैरे काही नका होऊ देऊ सध्या, म्हणजे असं वाजायला म्हणजे तिथं आपल्या क्लासच्या बाजूला मस्त वाजायचं, ते आता शांत शांत वाटायला म्हणजे भारी आहे ऍक्च्युली, ते वाजायला त्रास होते. हा राहू दे ना, काही प्रॉब्लेम नाही बघा. हे बघ, आपले व्हिडिओ भरपूर ठिकाणी बघितले जातात, घरी फॅमिली बसून बघितले जातात, नो प्रॉब्लेम. माझी टीचिंग मेथड जशी आहे तशी आहे. मला पालक उलट फोन करून सांगतायत ठीक आहे की म्हणजे टीचिंग मेथड आवडली वगैरे, ज्यांना नाही आवडत नाही आवडत. बरेच जण याच्यासाठीच पब्लिकली यायला भीत होते की बोर्डावर शिकवलं की आपल्या त्यांच्या घरी कळते सर कसे शिकवतायत, किंवा सरची हँड रायटिंग कसं आहे, किंवा सर कसं बोलतायत. काय नाही काय, हा ओके नो प्रॉब्लेम, हा मला माहिती आहे ठीक आहे. तर मला फोन करून सांगतायत पॅरेंट्स वगैरे, कारण ही म्हणजे टीचिंग आहे ते आहे, त्याच्यामध्ये आपण काय चूक करतो, बरोबर आहे का नाही. बरेच जण याच्यासाठीच घाबरत होते की पब्लिकली युट्यूबवर जाऊन शिकवतो तर आपली टीचिंग सर्वांना म्हणजे माहिती होणार आहे का नाही. म्हणजे तुमच्या साईडला जर फॅमिली वगैरे असू शकते अशी पॉसिबिलिटी मला ऑलरेडी माहिती आहे. फक्त एक असू शकतं की जर तुम्ही तसं पाहिलं मी साईडला फॅमिली वगैरे आहे तर थोडंसं
नर्वसनेस येतो अजून थोडस आहे का नाही. पण मला वाटतं जेवढं फ्री असेल काय म्हणजे असं काय, चलो एन्जॉय करतील ते पण. ओके चलो ठीक आहे, तर लक्ष द्या. हा चलो ठीक आहे. तर पहा नॉर्मल मेथड पहिले जे छोटे छोटे स्मॉल ग्रुप आपण सॉल्व्ह केले, ठीक आहे ओके. त्याच्यानंतर काय झालं, विस्टोन ब्रिज सॉल्व्ह केला आपण, ओके. त्याच्यानंतर आता जर इन्फायनाइट कॅपॅसिटरचं एक्झाम्पल खूप रेअर आहे, ठीक आहे. पण आपण एक ट्राय करूया, आपल्याला काय आपल्याला सॉल्व्ह म्हणजे रेजिस्टन्स पण रिवाइज होईल, आपल्याला रेजिस्टन्स कसा सॉल्व्ह केला होता आपण. तसंच मग आपण काय करूया, इन्फायनाइट कॅपॅसिटरचं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, म्हणजे रेजिस्टन्स पण आपल्याला काय होईल, रिवाइज होईल. ओके सर, डन करा. काय ना उगा असं होतं मला, ठीक आहे. म्हणजे कोणाकोणाच्या टाइम्स वाटू शकतो म्हणजे काय टेन्शन घ्यायचं आहे का नाही. ठीक आहे, बऱ्याच जणांना आवडते रिअलिटी सांगतोय. ओके चलो जाऊ दे, मी त्या गोष्टी विचार नाही करा मला, ठीक आहे उगाच सांगितलं. ओके चलो 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 आगे देखो. चलो फोर ईच कैपेसिटर इज ऑफ 4 माइक्रोफराड. 4 मायक्रोफराड. चला 4 कुठपर्यंत आहे सर, इन्फायनाइट पर्यंत आहे सर. इन्फायनाइट म्हणजे किती हो, आपल्याला मोजता येत नाही. मग याचा कॅपॅसिटन्स कसा करायचा इफेक्टिव्ह, त्याच्याकडे स्टेप आहेत. काय स्टेप आहेत सर, समजा आपल्याला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी करायचं. we have to find effective capacity between point A and B. Infinite capacitors are connected. अशा इन्फायनाइट पर्यंत आहे. ओके सर. मग इन्फायनाइट म्हणजे ऍक्च्युअली एवढं जास्त की त्यातलं थोडं जर काढून घेतलं तर काही फरक पडत नाही. ओके ठीक आहे. जसे की आपण तळ्यातून तांब्याभर पाणी काढतो, कशासाठी विचारायचं नाही, ठीक आहे. तर त्या तळ्यातला काही फरक पडतो का, तळ्याला काय म्हणजे असं वाटेल का की बाबा पाणी लई खाली गेले, नाही वाटत आपल्याला आहे का नाही. तांब्यावरच काढायचं, जास्त नाही काढायचं. ओके ठीक आहे, त्याच टाइप मध्ये केस आहे. ओके चला, तर असे इन्फायनाइट कॅपॅसिटर्स आहेत, इन्फायनाइट कॅपॅसिटर्स आहेत. आणि मग काय करूया आपण, इथे एक 2 पॉइंट घेऊया, सी अँड डी पॉइंट घेतले मी. ओके आता पहा, हे 2 कॅपॅसिटर इथे कॅपॅसिटर, हे 2 कॅपॅसिटर इथे कॅपॅसिटर, हे 2 कॅपॅसिटर इथे कॅपॅसिटर, असं इन्फायनाइट आहे. मग जर मी याच्यापासून परत एवढे काढून घेतले तर याला काय पडणार, हे पुढं भरपूर आहेत, भरपूर म्हणजे अनंत आहेत, लाख करोड काय 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 नंबर जोपर्यंत येत नाही त्यालाच आपण इन्फायनाइट म्हणतो. मग इथून जर कट केलं आणि एवढे रेजिस्टन्स जर काढले तर काही फरक पडत नाही. मग समजा या टोटल अरेंजमेंटची जर कॅपॅसिटी सी असेल, या टोटल अरेंजमेंटची कॅपॅसिटी काय असेल, सी असेल, तर हे 3 कार्यानंतर सुद्धा त्याला काही फरक पडणार नाही. जसं की तळ्यामध्ये एक टमरेल का पाणी काढायच्या आधी आणि टमरेल भर पाणी काढल्याच्या नंतर पाणी ऑलमोस्ट कसं आहे, सेम. वाचन वर्ड्स ऑफ द डे, टमरेल. ओके सर लिहून घेतला, अरे बाप. तर पहा लक्ष द्या मग की इथपर्यंत पॉइंट आपण कॅल्क्युलेट करूया की याच्यामध्ये काय म्हणतात, टमरेल. हा चला, टमरेलची स्पेलिंग केली नसेल ऍक्च्युली. पहा लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या, की कमेंट मध्ये नका सुरू होतो, माझ्याकडे इकडे खूप सांगतो. ओके तर पहा की आपण कॅपॅसिटन्स बिटवीन ए बी हा टोटल सी घेतला आणि कॅपॅसिटन्स बिटवीन सी डी ऑल्सो सी, कारण कारण काय आहे की एवढे 3 कॅपॅसिटर काढल्याने याला काही फरक पडणार नाही. मग आता मी काय केलं, ए टू बी इथे एक कॅपॅसिटन्स 4 चा, इथून इथे एक कॅपॅसिटन्स 4 चा, इथून इकडे एक कॅपॅसिटन्स 4 चा, आणि याच्या पुढे या सर्वांचा कॅपॅसिटन्स किती आहे सांगा बरं, या सर्वांचा कॅपॅसिटन्स किती आहे. कॅपॅसिटन्स फ्रॉम सी टू डी ऑल्सो वी हॅव कन्सिडर्ड ऍज सी, कारण याचा जर टोटल सी कॅपॅसिटन्स असेल तर याचा सुद्धा काय असायला पाहिजे, सी असायला पाहिजे. ठीक आहे. कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटर आहे इन्फायनाइट. ओके कॅपॅसिटर इन्फायनाइट आहे, लक्ष द्या इकडे, दोघांमध्ये कन्फ्युज नका होतं. कॅपॅसिटर इन्फायनाइट आहे
पण त्याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आपण किती घेतलाय, सी घेतलाय. तेच काढायचं ना आपल्याला, राईट. त्याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आपण काय घेतलाय, सी घेतलेला आहे. सो इथून इथपर्यंत हा कॅपॅसिटन्स मी त्यांच्या ऐवजी काय घेतला, आणि परत सी घेतला, राईट. आता हे सी आणि 4 कसे आहेत सांगा मला. सी आणि 4 कसे आहेत, सी आणि 4 कसे आहेत, पॅरलल और सिरीज. सी आणि 4 पॅरलल, व्हेरी गुड. म्हणजे यांचं मी डायरेक्ट ऍडिशन करू शकतो. म्हणजे हे पहा, हे 4 या दोघांना इथे डायरेक्टच एकच कॅपॅसिटर येणार जो की C+4 असेल, आणि परत इथे कॅपॅसिटर येणार 4 चा. दिस पॉइंट इज A, दिस पॉइंट इज B. व्हेरी गुड. तर पहा 4 आणि C पॅरलल होते, तर 4 + C+4 किंवा 4 + C केलं मी. आता हे तीन कॅपॅसिटन्स सांगा मला कसे आहे, तीन कॅपॅसिटन्स कसे आहे. 4 C+4 and again 4, one after another, right? Series, very good. So याच्यामध्ये 4 आणि 4 चे सिरीज मध्ये मी काल सांगितले तुम्हाला शॉर्ट ट्रिक. 4 आणि 4 सिरीज मध्ये असल्यावर किती येते सांगा बरं, शॉर्ट ट्रिक नुसार सांगायचं की C1 C2 वापरायचं नाही. व्हेरी गुड, ठीक आहे, हे आलं पाहिजे. जर इक्वल कॅपॅसिटन्सचे कॅपॅसिटर सिरीज मध्ये असतील तर त्याला n ने डिवाइड करायचं, राईट. शॉर्ट ट्रिक आपली. तर हे 4 आणि 4 हे 2 चा होईल, आणि हे C+4 इकडे पॉइंट आहे A, इकडे पॉइंट आहे B. आता हे दोन परत कसे आहेत, सिरीज मध्ये आहे. हे दोन परत कसे आहेत, सिरीज मध्ये आहे. सो इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स C1 म्हणजे 2 into C2, that is C+4 upon C1 2 plus C2 C+4 and is equal to. लक्ष द्यायचंय, शिकवताना बोर्डाकडे लक्ष नसलं तर आपलं समजणार नाही. मी सांगतोय स्वतः, ठीक आहे. नजर हटी दुर्घटना घटी. ओके सर. तर C1 C2 अपॉन C1 प्लस C2 हा झाला पूर्ण इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स बिटवीन A अँड B. आणि आपण इनिशियलच A आणि B मधला कॅपॅसिटन्स किती कन्सिडर केला होता, C च कन्सिडर केला होता. देयरफॉर इज इक्वल टू काय लिहायला पाहिजे, C लिहायला पाहिजे. आता हे तुम्ही सॉल्व करू शकता. हे आपण आता सॉल्व करू. फक्त सॉल्व कसं करायचं पहा. हे 4 + 2 6 + C, मग हे इकडे मल्टिप्लाय होणार 6 + C, आणि इकडे आहे 2 × C+4 म्हणजे 2C + 8. पहा हे C × 6C होणार आहे, प्लस C × C, C² इज इक्वल टू 2C + 8. हे सॉल्व कसं करायचं सर, मॅथ तर आम्ही स्किप केलं होतं बायो घ्यायचे म्हणून. अरे मेन पॉइंट तर तिथेच गेला आपला. C² + 6C हे +2C - 2 + 8 - 8 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होते. C² + 4C - 8 इज इक्वल टू 0. -8 चे फॅक्टर पाडायचे असतात. आता इथे फॅक्टर पडत नाही, इथे फॅक्टर पडत नाही का, पडत नाही ऍक्च्युअली, ठीक आहे. तर पहा याच्यासाठी फॉर्म्युला आहे, याला कंपेअर करायचं. ax² + bx + c इज इक्वल टू 0. पहा हे C आणि हे C वेगळे आहेत, नंतर परत कन्फ्युज. हे आपलं x आहे, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो तुम्हाला, कन्फ्युज नका हो. फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, -b + or मायनस रूट b² - 4ac अपॉन 2 पण येईल, ठीक आहे, राईट. a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 4 आहे, आणि c ची व्हॅल्यू -8 आहे. ठीक आहे. रेअर एक्झाम्पल आहेत कॅपॅसिटन्स मध्ये इन्फायनाइट रेझिस्टन्स यायचं, पण याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढू शकता. ठीक आहे, तुम्ही याचा लिहायचं आहे. प्रोसेस समजून घ्या. रजिस्टरला पण आपण असंच कॅल्क्युलेट केलं होतं, ठीक आहे. हे पूर्ण मॅथमॅटिकल आहे, इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते. तरी पण फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्यात फक्त व्हॅल्यू ठेवायची तुम्ही.
हो, ऑल कॅपॅसिटर सॉल्व टू सेम ऍज रेजिस्टन्स. फक्त सर्व कॅपॅसिटरची मेथड रेजिस्टन्स सारखंच सॉल्व करायचंय. फक्त फॉर्म्युला वेगळा आहे की रेजिस्टन्स मध्ये सिरीज मध्ये असल्यावर वेगळा फॉर्म्युला वापरायचो, कॅपॅसिटर असल्यावर वेगळा फॉर्म्युला. मेथड तशीच, रेजिस्टन्स जसे सॉल्व करायचो तसेच कॅपॅसिटर सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, तर हे किती आले हे पहा. याच्यामध्ये जर हे झालं का लिहून, इथेपर्यंत झाले का? पुढे सॉल्व कर शुभम. जे काय आन्सर येईल ते आपण आन्सर साठी नाहीच, सॉल्व मेथड कशी करायचे त्याच्यासाठी प्रॉब्लेम घेतला. हा 2 ने डिवाइड करू शकतो ना, ते जे काय व्हॅल्यू आली त्याला 2 ने डिवाइड करू शकतो परत तू, बस बाकी पुढे काय नाही करायचं. हाय हाय आशु एके, आपकी आवाज से फिजिक्स से दोस्ती हो गई. फिजिक्स से दोस्ती हो गई, प्यार भी हो जाएगा, मोहब्बत भी हो जाएगी. ठीक है, फिजिक्स से बोल रहा हूँ मैं. 5.5 ते नागेश से पहा आन्सर आलं, चेक करावं लागेल. दोस्ती होणी चाहिए. पा दोस्त झालं तरच आपण काय काय करू शकतो, असं दोस्त एकमेकांना समजून घेतात. तसं जर आपण जर फिजिक्सला समजून घेतलं तर फिजिक्स आपल्याला समजून घेईल. बरोबर आहे. वा वा वा, का बोललो सर, आज आज एकदम कडक 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 डायलॉग पाहिजे एकदम. हा, फील करायचंय फिजिक्स, व्हेरी गुड. तर आता पहा की याच्यामध्ये हे जर तुम्हाला इथपर्यंत जर अडचण येत असेल तर इथे -b, b ची व्हॅल्यू आहे 4, सो -4. इथे असतो +4 मायनस रूट मध्ये b² म्हणजे 4 चा वर्ग 16 मायनस 4 इंटू a आहे 1 इंटू c आहे -8 अपॉन 2 इंटू 8 2 इंटू 1. हे -4 +4 मायनस हे 16, हे मायनस हे मायनस प्लस होणार रूट मध्ये पहा, हे 16 आणि हे 8 32 होणार रूट मध्ये. 32 आणि 16 किती होतात, 48 होतात. सो -4 +4 मायनस हे 48 रूट मध्ये अपॉन 2. किंवा याला 48 ला 16 त्रिक 48 लिहू शकता तुम्ही. नाही रे, पूर्ण इंटिजर आन्सर येत आहे. श्री आशु श्री, ठीक आहे. ओके, इंटिजर मध्ये आन्सर येते का? इंटिजर मध्ये कसं येत आहे 32. मैंने किती मिस्टेक केलं, ठीक आहे. क्या झालं की बाईस विचारायचे. Yes, I am here for your doubt. Always you can ask, but at now you focus only on this board. अरे हा भाई इथे काहीतरी झालं. 2 आणि 6 ओम 2 म्हणतात. ओके, इथे रूट 48 आले ना, इथे रूट 48 आले. तर रूट 48 ला तुम्ही कसं केलात याच्यामध्ये 3/2 आणि -11/2 सर्वांचं वेगवेगळे आहे. पहा पहा, लक्ष द्या. याला रूट 48 राहिले ना, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. 32 48 ओके, मायनस आता 48. तर याच्यामध्ये -4 +4 मायनस याला पहा 16 त्रिक 48, 16 चा वर्ग 4 रूट 3 अपॉन 2. बरोबर आहे. तर 2 ने जर डिवाइड केलं याला तर काय होतं पहा, हे -2 +4 मायनस याला सेपरेट डिवाइड करायचं, याला सेपरेट डिवाइड करायचं 2 रूट 3. आता याच्यामध्ये म्हणजे हे +4 मायनसचा अर्थ काय आहे याचा 7² 49. 7 कुठे घ्यायचं, 7 चा स्क्वेअर तर घ्यायचं नाही.
हा अप्रॉक्स घेतलं का? ओके ओके अप्रॉक्स घेतला. चला व्हेरी गुड. अप्रॉक्स घेऊन आन्सर काढलं हे तर एक नंबर झालं मग. व्हेरी गुड. अप्रॉक्स घेऊन आन्सर काढलं. मला वाटलं हे सॉल्व्ह करायला डाऊट यायला लागतो. अप्रॉक्स घेऊन जर आन्सर काढलं तर नंतर लगेच येतं. चला याला काय करूया -4 प्लस मायनस 7/2. चला हे काय झालं मग -11/2 आणि जर प्लस घेतला तर 3/2. मग दोन व्हॅल्यू आल्या का एकच व्हॅल्यू आल्या सांगा बरं. चला अप्रॉक्स घेऊन तर आपलं सोपं झालं का? पण ते कसं सॉल्व्ह करायचं सांगत होतो मी. मग दोन व्हॅल्यू आल्या का एक व्हॅल्यू आल्या? दोन व्हॅल्यू आल्या का एकच व्हॅल्यू आली आपली? -11/2 आणि 3/2 या दोन्ही आहेत तर यातली एकच घ्यायची का कोणतीच घ्यायची नाही? कसं करायचं सांगा बरं. ठीक आहे अप्रॉक्स इथपर्यंत आन्सर मी काढलं ते क्लिअर झालं. बोथ आशु म्हणतोय बोथ. आता हे आशु आहे हा ओके ठीक आहे 3/2 1 राईट. कारण कॅपॅसिटर मायनस मध्ये असतं का हो? कॅपॅसिटरची व्हॅल्यू मायनस मध्ये नसते म्हणजे ही व्हॅल्यू घ्यायची नाही. म्हणजे आन्सर काय येणार 3/2. ठीक आहे. चल तर याच्यानंतर अजून आपलं ओरिजिनल फॉर्म यायचा आहे. तुम्ही नसल्यानं मला इथं कर्मणा झाले असं कोणाला शिकवले असं वाटावं. थोडस सवय होऊ द्या म्हणजे असं खतरा खतरा. कारण कसं आहे माहितीये का फिजिकल क्लास अजून काही सांगता येत नाही कधी किंवा ते रिस्की पण आहे. ठीक आहे त्याच्यामुळे पण मजा नाही. कॅपॅसिटी इज नॉट निगेटिव्ह. व्हेरी गुड. निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची नाहीये. तर इन्फायनाइट वाला प्रॉब्लेम पाहिला. नॉर्मल मेथड मध्ये तुकडे तुकडे करायचं सॉल्व्ह केलं. परत बऱ्याच जणांना आठवत असेल इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड असं काहीतरी सर्व स्टेप लिहून दिल्या. इक्विव्हॅलेंट इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड राईट. फॉर एक्झाम्पल एकदम फेमस तुम्हाला पाठच झाला असं. थ्री फॅराड मायक्रो फॅराड सर्वांचं. इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड. आधी याचं इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड लिहून घ्या. त्याच्यामध्ये स्टेप लिहून घ्या आणि मग सांगतो मी स्टेप कशा काय आहेत नेमकं लिहा. चला इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड व्हिडिओ ऑन करू शकता का प्लीज? अरे मला जर असेल स्टुडंट बघितल्यावर जरा मजा येते मला. म्हणजे मी काय सांगते अजून मला असं फिजिकल लेक्चर सारखं मजा येणार तेवढी अशी. जरा तुम्हाला म्हणजे असं आहात पुढे असं कळल्यावर हे तरी गायत्री नीट चेक करा. ठीक आहे तर पहा लक्ष द्या. लाईट नाही. अरे नेहमी तुमच्याकडे लाईट नसते बुवा. दररोज झालं जाऊ द्या. उगाच काही म्हणाला मला. लाईट नसली तरी चालू करा काहीतरी मला उगा असं 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 दिसतं तरी कसं. पहा लक्ष द्या. इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड त्याच्यामध्ये स्टेप्स लिहून घ्या. हा आता कसं स्टेप्स लिहून घ्या. इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड फर्स्ट स्टेप लिहा. ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. ज्यांनी रेजिस्टन्स साठी केलंय त्यांना हे खूप सोपं जाणार. लिहा ड्रॉ इनिशियल पॉइंट. बाकीचे काय करतायत? बाकीचे लिहा ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. फर्स्ट स्टेप आहे इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड. इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड. First point, draw initial and final point. Name all point. Name all point. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट लिहा as long as conductor remains same. As long as conductor remain same. As long as conductor remain same. As long as conductor remains same. As long as conductor remains same. Potential remains same. Potential
remains same. Potential remains same. Potential remains same. Hence, point is also same. Point is also same. Point is also same. But point is also same. Point is also same. Okay, point is also same. Next point here. Draw all capacitor considering. Draw all capacitor. Draw all capacitor considering it as parallel. Considering it as parallel. Considering it as parallel. And next here, reach end point as fast as possible. Reach end point as fast as possible. Reach end point as fast as possible. ओके, लक्ष द्या. स्टेप लिहिलेले आहेत आपण. स्टेप काय लिहिल्यात किंवा त्यांचा अर्थ काय आहे आणि त्या वापरायच्यात कशा व्यवस्थित पाहायचं. परत परत रेजिस्टन्सचा रेफरन्स देतोय कारण रेजिस्टन्स कॅपॅसिटन्स काही डिफरन्स नाही, फक्त फॉर्म्युला वेगळा आहे. ओके सर, चला. ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट फर्स्ट आहे. आता कारण पहा, इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथडच का वापरायची. पहिल्यांदा नॉर्मल मेथड वापरू शकतो का, कोणतं सिरीज कोणतं पॅरलल पाहिल्यावर कळाले का मला, कोणतं सिरीज कोणतं पॅरलल आहे हे पाहिल्यानंतर कळत नाही. बर, इन्फायनाइट रेजिस्टन्स आहेत का, ते पण नाही. बर, वेस्टर्न नेटवर्क आहे का, ते पण काही कळलं नाही. मग आता आपल्याकडे पर्याय कोणता आहे, इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड. तर इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड मध्ये ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. इनिशियल पॉइंट ए ड्रॉ केला, फायनल पॉइंट बी ड्रॉ केला. ओके सर. नेम ऑल द पॉइंट. नेम ऑल द पॉइंट म्हणजे कॉर्नर, ब्रांच, हे या सर्वांना पॉइंट द्यायचे. आणि पॉइंट देत असताना काय लक्षात ठेवायचंय, जोपर्यंत कंडक्टर सेम आहे, जोपर्यंत कंडक्टर सेम म्हणजे काय, इथून पहा वायर सुरू झालं, वायर सुरू झालं, वायर सुरू झालं, इथं पण तेच वायर आहे, मध्ये कोणीही आला नाही. कोणी म्हणजे कोण येऊ शकतं, एकतर रेजिस्टन्स येऊ शकतो, एकतर कॅपॅसिटर येऊ शकतो. रेजिस्टन्स झालेला आहे, कॅपॅसिटर चालू आहे आणि अजून एक आहे इंडक्टर, तो येणार आहे. येणार बाई काय आमचा. चला ठीक आहे. तर आता कोण आहे सध्या आपल्याकडे, कॅपॅसिटर. तर इथपर्यंत नाहीये म्हणजे हा पॉइंट सेम आहे, कारण कंडक्टर जोपर्यंत सेम राहणार तोपर्यंत पोटेन्शियल सेम राहणार, म्हणून पॉइंट सेम असणार. इथून इथपर्यंत कॅपॅसिटर आला म्हणजे इकडला पॉइंट आणि इकडला पॉइंट वेगळा आहे, मान्य केलं. इकडला पॉइंट आणि इकडला पॉइंट वेगळा आहे. पण इथून इथपर्यंत कॅपॅसिटर नव्हता म्हणजे हा पण पॉइंट ए आहे, इथून इथपर्यंत हा पण पॉइंट ए आहे. इथून इथपर्यंत पण काहीच नाही म्हणजे हा पण पॉइंट काय झाला, ए. तर आता दुसरं नाव देऊया. इथं हा दुसरा पॉइंट आहे, बरं नाव देऊ दुसरं काहीतरी, कारण तिथं बी आहे. ओके, म्हणजे इथं जर सी दिलं, पॉइंट दिलं सी, ओके, तर इथं पण सी, ओके, इथं पण सी, ओके, इथं पण सी. अरे पण हे तर बी आहे इथे, म्हणजे बी आणि सी वेगवेगळे नाही, एकच आहे. मग आपण कन्फ्युजन साठी काय करूया, याला पण बी देऊया, याला पण बी देऊया, याला पण बी देऊया आणि याला पण बी देऊया. म्हणजे वेगळे पॉइंट नाहीतच. कोणकोणते पॉइंट आले पहा, ए आणि बी. आपल्याला काय करायचंय, स्टार्टिंग पॉइंट ए आहे, एंड पॉइंट बी आहे. ए पासून बी पर्यंत किती रेजिस्टन्स, किती कॅपॅसिटर आहे ते पहा. इथून ए पासून बी पर्यंत, बी फायनल पॉइंट आहे. ओके, ए बी स्टार्ट केलं आणि फायनल पॉइंटला पण आलो, म्हणजे लास्टचा पॉइंट पण याच्यातच केला की स्टार्ट केलं की लवकरात लवकर फायनल पॉइंटला जायला पाहायचं, म्हणजे हा कॅपॅसिटर झाला आपला. ओके, त्याच्यानंतर हा पहा पॉइंट
हा कॅपॅसिटर फ्रॉम बी टू ए आहे, म्हणजे बी आता हे याला एकमेकांना पॅरलल काढायचे, डबल आलेले बी टू ए. ओके, म्हणजे हा कॅपॅसिटर झाला. परत हा कॅपॅसिटर कसा आहे, ए टू बी, म्हणजेच ए पासून परत याला सुरू करायचं, ए टू बी. एक्स्ट्रा आले की ड्रॉ ऑल कॅपॅसिटर ऍज अ पॅरलल. ठीक आहे, तर 3 कॅपॅसिटर झाले का बघा बरं, तिन्ही कॅपॅसिटर झाले. मग हे म्हणजे इक्विव्हॅलेंट डायग्राम, म्हणजे याची इक्विव्हॅलेंट डायग्राम ही आहे. मग आता आपल्याला कळालं की हे कॅपॅसिटर कसे आहेत सांगा, सिरीज आहेत का पॅरलल आहे. हे कॅपॅसिटर कसे आहेत, पॅरलल आहे. पॅरलल मध्ये काय करतो आपण, डायरेक्ट ऍडिशन, 3 + 3 + 3, टोटल कॅपॅसिटन्स किती आला, 9 फॅरेड. व्हेरी गुड. मजा ले, और मजा तो बाकी है रे. मजा धीरे धीरे से नका नका नका. ओके, काय होते आज काय नाही. ठीक आहे, चल ड्रॉ करा. हेडफोन घालून बसत जा रे बाबा जरा. ठीक आहे, चल डन डन डन. हा पॉइंट चेंज असतील तर सांगतो आपण, एक्झाम्पल्स इथे सॉल्व्ह करू ना. एक्झाम्पल वेगळं घेऊया. हे झालं ना, आहे मी असलेपर्यंत टेन्शन नाही घ्यायचं. चला डायग्राम काढा माझ्यासोबतच. इथे एक होम थिएटर लावा म्हणतोय मी. असं मध्ये भरपूर वेळ लागलाय ना, म्हणजे तुम्ही तर नाहीये, मला बोर व्हायलंय आता असं थांबलं की. नेमकं तुम्ही काय करताय ते पण कळलं नाही. इथे लावणारच आहे मस्त पैकी थिएटर लावूया. इथे लाईट लावायला उरलं नाही, तरी लाईट भाड्यानं आणलं काय करा काय. चल 1 2 3 हनुमान चालीसा हे आहे काय आपलं, म्हणजे येते मला थोडे थोडे येते, लहानपणी म्हणायचं येते रे, मला येते. पण तुम्ही आता प्रेशर टाकले की काहीतरी चुकलं असेल नका. ठीक आहे, येते मला हनुमान चालीसा पण येते. ठीक आहे, लहानपणी म्हणायचं 1 2 3 4 5 6 किती आहे आपल्याला, 6च आहे. ओके ठीक आहे, तर काय केलं पहा, असं केलं, असं केलं. ठीक आहे, वेगवेगळे पॉईंट असलेले घ्यायचे ना, मग एवढंच करूया. किंवा अजून एक घेऊया. ठीक, हा मजा येणार, मजा येणार. तेवढंच होती तर मजा आली होती. आता तर किती मजा येणार, मजा इंटू 100. ठीक आहे, चल. चल चल चल, टाइम कसा जातोय मला ते कळणार बाबा. झालं, डायग्राम काढले. अरे काय 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 कमेंट मध्ये मी बघत नाही, म्हणजे काही नका रे करू. काय काय तुम्हाला लाजा वाटतात का नाही, काय काय. हा आज फॉर्म रिटर्न आहे का नाही. ठीक आहे, ओके, हळूहळू येणार, हळूहळू. अरे 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 लाजा रे जरा. ओके ठीक आहे, चल चल चल. हा
ओके सर, हमने वो तो कभी की छोड़ दी है. ठीक आहे. तर इथे पहा, आपण हा एक पॉइंट घेऊया आणि हा इनिशियल पॉइंट असणार, हा फायनल पॉइंट असणार. कोणता घ्यायचा तुमच्या मनावर आहे, ए आणि बी. ओके. फर्स्ट ड्रॉ ड्रॉ काय मला कमेंट आली की ते काहीतरी म्हणते. ठीक आहे, चला. ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. ओके. ए अँड बी. नेम ऑल पॉइंट्स. ऑल पॉइंट्सला नाव द्यायची. हा जर पॉइंट असेल तर हा पण पॉइंट ए आहे, हा पण पॉइंट ए आहे, हा पण पॉइंट आहे. मेन म्हणजे हा पॉइंट ए आहे. आता इथून इथपर्यंत कॅपॅसिटर आला म्हणजे पॉइंट चेंज झाला. याला दुसरं नाव देऊया. बी तर ऑलरेडी आहे आपल्याकडे, मग इथे याला नाव देऊया सी. मग हा पण पॉइंट सी आहे, हा पण पॉइंट सी आहे, हा पण पॉइंट काय आहे, सी आहे. तसंच हा पॉइंट सी आहे, हा पॉइंट सी आहे, हा पॉइंट सुद्धा सी आहे. पहा सी कुठेपर्यंत आला. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय घ्या रे. कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही, 6 घ्या का 12 घ्यायचे. चला 12 घ्या. कॅपॅसिटर 12 घ्या. हो तुम्हाला, हा चला, मला माहिती होतं. ठीक आहे. तर लक्ष द्या पॉइंटला नाव देऊ आधी. हा, तर पहा, लक्ष द्या की हा पॉइंट एक होता, इथपर्यंत झालं. या पॉइंटला नाव दिली आपण सी सी सी. आता हा पॉइंट वेगळा आहे, याला काहीतरी समजा तुम्ही डी दिलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आता हा डी पॉइंट म्हणजेच कोणता पॉइंट आहे. ऍक्च्युली हा पॉइंट सारखा, हा पॉइंट सारखा, हा पॉइंट सारखा, म्हणजे हा पॉइंट बी आहे. ऍक्च्युली कोणता आहे, बी. लक्षात आलं मग आता. क्लिअर आहे का, येस और नो. फक्त पॉइंट नाव द्यायचं क्लिअर झालं का तुम्हाला. ओके. तर आता इक्विव्हॅलंट डायग्राम आधी तुम्ही ट्राय करा बरं, येते का काढता तुम्हाला. इक्विव्हॅलंट डायग्राम तुम्हाला काढता येते का, ट्राय करा. इक्विव्हॅलंट डायग्राम तुम्हाला काढता येते का, ट्राय करा. इक्विव्हॅलंट डायग्राम मेथड तुम्हाला काढता येते का, ते ट्राय करायचं तुम्हाला. इक्विव्हॅलंट डायग्राम मेथड आली तर फायनल रेजिस्टन्स आला. फायनल रेजिस्टन्स झाला. पहा, लक्ष द्या. चला बोर्डाकडे लक्ष द्या. आली 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 आली. चला बोर्डाकडे लक्ष द्या. आता बोर्डाकडे लक्ष द्या. ओके. ए पासून बी पर्यंत जायचं होतं मला, पण मध्ये सी आला. ए टू सी. ओके. ओके. ए टू सी म्हणजे इथं मध्ये कुठतरी पॉइंट घ्यावा लागेल मला, सी. आणि ए टू सी कॅपॅसिटर आहे. ओके सर. मग आता हा ए टू सी हा तर कॅपॅसिटर झाला, ऑलरेडी झाला. ओके. त्याच्यानंतर आता सी टू ए, मी परत सी टू ए नाही करणार. आधी काय सांगितलं मला सरांनी, की लास्टला आधी लवकरात लवकर शेवटला पोहोचा. मग सी पासून ए ऐवजी काढण्याच्या ऐवजी तुम्ही सी पासून बी पर्यंत कसं जाता येते पहा. इथं सी ला आलो मी, सी ला आलो. सी 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 सी. इथून सी पासून बी पर्यंत, म्हणजे इथून सी पासून बी पर्यंत, म्हणजे हा कॅपॅसिटर आपण ड्रॉ केला. हा कॅपॅसिटर ड्रॉ केला, हा कॅपॅसिटर ड्रॉ केला. आता पहा परत, आता हे लास्ट पर्यंत आलो. आता पहा कोणती कॅपॅसिटर आहे, सी टू ए. परत हा सी टू ए म्हणजे इथून इथपर्यंत परत एक कॅपॅसिटर आहे, सी टू. राईट. सी टू ए कॅपॅसिटर आहे. परत 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 कोणता कॅपॅसिटर आहे, परत कोणता कॅपॅसिटर आहे, हे सी टू ए कॅपॅसिटर आहे. मग आता हा पण कॅपॅसिटर झाला. परत पहा ए टू सी. आता हा झाला. आता हा ए टू सी. ए टू सी म्हणजे परत इथे एक कॅपॅसिटर आहे, म्हणजे हा पण झाला कॅपॅसिटर. त्याच्यानंतर आता कोणते उरलेत पहा. आता कोणते उरलेत की बी टू सी. म्हणजे आता इथून हे सीच पॉइंट आहे ऍक्च्युली, बरोबर आहे. मग बी टू सी इथून मी असे करणार, आणि परत बी टू सी किंवा सी टू बी काय म्हणायचे ते म्हणा असं. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, की हा पॉइंट सी पॉइंट हा कॉमन पॉइंट आहे. लक्षात आलं, सी पॉइंट हा कॉमन पॉइंट. इथपर्यंत 3 रेजिस्टन्स आहेत, असे असे असे. लक्षात आलं. किंवा तुम्ही असं कनेक्ट केलं असेल, नो प्रॉब्लेम. असं कनेक्ट केलं आणि हे पण कनेक्ट आहे, हे खूप महत्वाचं आहे. हे कनेक्ट आहे म्हणजेच मी काय करू शकतो, यांना मी काय करू शकतो, यांना एक इथे कनेक्ट करू शकतो सी ला असं, आणि हा पॉइंट सी आहे.
म्हणजे यांचा इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट या तीन रेजिस्टन्सचा सेम आहे, सॉरी कॅपॅसिटरचा, आणि या तीन रेजिस्टन्सचा परत स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट सेम आहे. हे 12 हे 12 हे 12 हे 12 हे 12 हे 12. हो सर, मिस्टेक मिस्टेक मिस्टेक. काय मिस्टेक? तुम्ही 12 म्हणला, 12 म्हणा. ठीक आहे. पॅरलल मध्ये 12 आणि 12 आणि 12 हे झालं 36. परत हे 12 हे 12 12 पॅरलल 36 आणि 36 36 सिरीज मध्ये 36/2. क्लिअर? क्लिअर आहे का? थोडंसं अवघड जाऊ शकतो, याची प्रॅक्टिस करा. इक्विव्हॅलेंट डायग्राम मी परत उद्या अजून इक्विव्हॅलेंट डायग्राम वरती प्रॉब्लेम घेऊ. इक्विव्हॅलेंट डायग्राम वरती अजून मी प्रॉब्लेम घेणार आहे. उद्या सुद्धा इक्विव्हॅलेंट डायग्राम वरती प्रॉब्लेम घेणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही. ओके. तुम्हाला एक प्रॉब्लेम घरी करायला देऊ का? बुक आहेत ना तुमच्याकडे? बुक मध्ये सॉल्व्ह करा. एक छोटासा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, हे ट्राय येते का बघा. चला 5 मिनिट उद्या, काय फरक नाही पडत याच्यामध्ये. हे झाले ना? हो हो हो, मी आहे. आपलं फेमस रेजिस्टन्स जरी एक्झाम्पल दिले तुम्हाला असं, हे पहा तुमच्या बुक मध्ये भेटेल तुम्हाला. रेजिस्टन्स साठी भेटेल, आपण कॅपॅसिटर साठी सॉल्व्ह करूया. का तर कॅपॅसिटर मुळे तसे प्रॉब्लेम कमीच असतील, फक्त ग्रुपिंग कॅपॅसिटर मध्ये असेल. हा पॉइंट इथे ए दिलाय आणि इथे बी दिलाय. हा सॉल्व्ह करायला तुम्हाला रेजिस्टन्सचा सेम प्रॉब्लेम आहे तुमच्या बुक मध्ये, जरी कॅपॅसिटर साठी नसला तर. ठीक आहे. कॅपॅसिटर किती घेणार आहात तुम्ही? कॅपॅसिटरची व्हॅल्यू तुम्ही किती घ्यायचा? 3 घेता. ठीक आहे, कोणती घ्या, चला 3. हे सॉल्व्ह करायचं तुम्ही. रेजिस्टन्स साठी 12 घेतली का काय? 52 आले कोणाची? किती घेतली व्हॅल्यू? टाइम संपला. ओके, टाइम संपला का? ओके, मला माहिती आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. एक नवीन पीठ घ्यावं म्हणत होतो. बरं ठीक आहे, चला उद्याच करूया. या टाइपचा ट्राय करा. तुमच्या बुक मध्ये पण भरपूर प्रॉब्लेम आहे. ओके, सो नो प्रॉब्लेम, घाबरू नका बिलकुल. त्याच्यामध्ये जरी कमी जरी कंटेंट होता असला तर समजले का नाही तुम्हाला, हे खूप महत्वाचं आहे. व्यवस्थित सरचे पण लेक्चर व्यवस्थित करा. घाबरायचं बिलकुल नाहीये. टाइम वाढवा. ओके, टाइम वाढवतोय, ठीक आहे. पण काय होते पहा, की समजू शकतो. एक तर ऑनलाईन सेटअप आपल्यासाठी नवीन आहे. त्याच्यामध्ये 1 तास फिजिक्स माझं रेग्युलर लेक्चर आहे, 1 तास केमिस्ट्री सरांचं, कांबळे सरांचं रेग्युलर लेक्चर आहे, आणि पाटील सरांचे पण रेग्युलर लेक्चर करायचे आपल्याला, जे की 1 तास होत आहे. ठीक आहे. सो 3 तास मला वाटते सध्या ठीक आहे. आपण हळूहळू वाढवूया, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके, ऑल क्लिअर. चला सर्वांना क्लिअर आहे. सो वी विल मीट ऑन टुमॉरो अगेन, सेम टाइम सेम प्लेस. अजून काय? ठीक आहे. ओके, चलो बाय बाय एव्हरीवन, गुड नाईट. हा, ओके, चलो बाय. हा, कोणाला डाऊट आहे का? थांबू शकता तुम्ही. कोणाला जर डाऊट विचारायचे, हा हा, कोणाला जर डाऊट विचारायचे बाकीचे जाऊ शकता. जर कोणाला डाऊट विचारायचे असतील. शुभम, तुला कोणत्या चॅप्टर मध्ये डाऊट आहे? शुभम, जर कोणाला डाऊट विचारायचे असतील तर थांबा रे, किंवा मला सेंड करू शकता. शुभम, कोणता डाऊट आहे तुला आधी हे सांग मला. रोटेशनल मोशन आपल्या क्लासमध्ये झालाय का चॅप्टर? रोटेशनल मोशन आपल्या क्लासमध्ये झालाय का? कोणी शिकवलंय का आपल्या क्लासमध्ये येऊन? मग मी डाऊट कशी घेऊ त्याचे? जर चॅप्टर शिकवत किंवा मी सांगितलं सुद्धा नाही करायला, हा मी सांगितलं असतं तुम्ही स्वतः करा तर डाऊट घेतली असते. तुला किती समजले त्याचं मला का माहिती. ठीक आहे. सो रोटेशनल मोशन चॅप्टर झालेला नाही अजून,
त्याच्यामुळे इथे तर कोणाला नाही कळणार, म्हणजे तू जरी अभ्यास करत असशील तरी. ठीक आहे, सो आपण तो डाऊट नंतर घेऊया. ओके, रोटेशनल मोशन चॅप्टर सुरू होणार आहे या चॅप्टर. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट. अजून कोणाला काय विचारायचं का? काय डाऊट अजून कोणाला काही आहे का? जाऊ शकता का बाकीचे? आपलं लेक्चर संपलेलं आहे. कोणाला जर डाऊट विचारायचंय? ओके, चलो नो प्रॉब्लेम, देन बाय एवरीवन.